नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधु ही विनायकला घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि विनायकला म्हणते की तुला तो मलम लावल्यानंतर फरक पडतो ना, त्यामुळे मी आता औषधं आणि जे काही गोळ्या असतात त्याचा टायमिंग हा वेळेवरच असेल. तर लगेच मधु म्हणते की अरे विनायक, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तुझे बाबा म्हटले की आता विनायकला त्या डॉक्टरांच्या उपचारामुळे फरक पडला, त्यामुळे आता इथून पुढची ट्रीटमेंटसुद्धा आपण त्या सावीच्या आईकडूनच करून घ्यायची. तेव्हा मात्र विनायकला खूप आनंद होतो. विनायक म्हणतो की मग आता मला सावीलासुद्धा भेटणार आणि हे सर्व मी सावीला फोन करून कळवतो. त्यानंतर इकडे सावी एकटीच रूममध्ये बसलेली असते आणि मंगेश येतो. मंगेश हा सावीला आवाज देतो तर सावी ही बाहेर येते. सावीला आठवते की सिंधूने जाताना सांगितले की तिच्याशिवाय कुणाला दरवाजा उघडायचा नाही. तेव्हा सावी म्हणत असते की तू मंगूच आहे हे मला तू प्रूफ करून दाखव. तेव्हा सावी अगोदर दरवाजा उघडायला तयार नसते. तेव्हा मंगेश एक काम करतो की बाहेर दरवाजाबाहेर जी पाटी लावलेली असते त्यासमोर उभी राहून मस्त अशी एक सेल्फी काढतो आणि ते सिंधूच्या मोबाईलवर पाठवतो. सिंधूचा मोबाईलसुद्धा घरीच असतो. तर सावी बघते आणि सावी म्हणते ते हेच आमचे दरवाजा आहे, म्हणजे मंगू नक्की आला असेल. तेव्हा लगेच सावी दरवाजा उघडते आणि मंगू म्हणतो की खरंच आज आईने जे सांगितले ते तू ऐकले, त्याबद्दल मंगू लगेच सावीला एक मस्त अशी कॅडबरी देतो. मंगेश विचारतो की सावी तुझी आई कुठे आहे. तेव्हा सावी सांगते की ती बाहेर गेली. तेवढ्याच सावीच्या मोबाईलवर विनायकचा कॉल येतो आणि व्हिडिओ कॉलवर तो बोलत असतो. तेव्हा मधुसुद्धा विनायकसाठी दूध घेऊन आलेली असते. तेव्हा विनायक सांगतो की अगं सावी, आम्ही लगेच तिकडे तुझ्या आईकडे माझ्या पायाची ट्रीटमेंट करण्यासाठी येत आहोत. सावीला खूप आनंद होतो. तेव्हा मधु म्हणत असते की अगं सावी, आम्ही तिकडे येतो आणि विनायक तुझ्याबद्दल खूप काही सांगत असतो आणि आता सध्या तुझी आई कुठे आहे, मला त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची. सावी म्हणते की त्याची काही गरज नाही, तुम्ही कधीही येऊ शकता. तर लगेच मधु म्हणत असते की तुझ्या जवळ कोणी आहे का मोठी व्यक्ती. तेव्हा सावी म्हणते की हो आहे ना. तर लगेच सावी ही मंगेशकडे बोलण्यासाठी फोन देते. तर मधु ही मंगेशबरोबर बोलायला लागते. मात्र मंगेशच्या डोक्यामध्ये एक विचार येत असतो. त्यानंतर इकडे सिंधू जी या बाईची डिलिव्हरी करण्यासाठी आलेली असते. तर सिंधूने त्या बाईला सुद्धा सुखरूप वाचवलेले असते आणि त्या बाळाला सुद्धा. तर सिंधू म्हणजे जो बाप असतो त्या मुलीच्या बापाला सांगत असते की तुम्हाला मुलगी झाली, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तेव्हा मात्र जो सिंधूला हा डिलिव्हरी करण्यासाठी जाऊन देत नसतो. शंभू म्हणतो की खरंच बरी आहे ना माझी बायको आणि मुलगी. तर लगेच ती ज्योती काकू असते, ते म्हणतात की शंभू बघितलेस का, तू तर डॉक्टर काकूंना आतमध्ये जाण्यासुद्धा नकार देत होता, पण आज त्यांच्यामुळे तुला बाप होण्याचा आनंद मिळाला. सिंधू म्हणत असते की आपल्या गावामध्ये हॉस्पिटल जर आज असते तर आज ह्या शंभूच्या बायकोची इतकी अशी ही त्रास तिला झाला नसता, तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेता आले असते. त्यामुळे या गावामध्ये हॉस्पिटल हे असायला हवे. तर शंभू सिंधूची माफी मागतो. त्यानंतर इकडे मंगेश मधुला म्हणत असतो की आपण या अगोदर कधी भेटलो का आणि तुमचे नाव जरा मी ऐकल्यासारखे वाटते. मधु म्हणत असते की नाही. मंगेश विचारतो की तुम्ही आमच्या गावात या अगोदर कधी आल्या होत्यात का. मधु म्हणते की नाही, विनायकला घेऊन त्याचे बाबाच आले होते आणि तुम्हाला ते कधी भेटल्यासारखे वाटेल असेल. तर मंगेश म्हणतो की हो, माझाच काहीतरी गैरसमज होत असेल. तेव्हा सिंधू म्हणते की सावीच्या आईची आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची. तेव्हा मंगेश म्हणतो की त्याची काही गरज नाही, या घराचे दरवाजे कायम पेशंटसाठी उघडे असतात, तुम्ही कधीही येऊ शकता. तर मधु खुश होते आणि फोन ठेवल्यानंतर मंगेश विचार करत असतो की यांना नक्की भेटल्यासारखे का वाटते. तर लगेच मधु ही विनायकला म्हणत असते की अरे खरंच सावी किती छान आहे, किती गोंडस. तर विनायक म्हणत असतो की खरंच सावी खूप सुंदर आहे आणि आपल्या घरच्यांना जर ती भेटली तर त्यांना खरंच नक्की खूप आनंद मिळेल. फोन ठेवल्यानंतर मधु म्हणत असते की अरे विनायक, तू आता मलम लावून घे, तुझ्या औषधांची सुद्धा वेळ झाली. विनायक म्हणतो की नाही, अगोदर मला खेळायचे, म्हणून विनायक बाहेर जातो. तेवढ्या तिथे राघव येतो. राघवला मधु म्हणत असते की अरे बघ ना, विनायक त्याचे औषधसुद्धा लावून घेत नाही. राघव म्हणतो की ठीक आहे, पण त्याचे गोळ्या औषधं वेळेवर देत जा. तर लगेच मधु म्हणत असते की अरे राघव, आत्ताच मी सावीच्या वडिलांशी म्हणजे तिच्या बाबांशी बोलले आणि अपॉइंटमेंट कधी घ्यायची हे त्यांना विचारले. तेव्हा राघव म्हणतो की 1 मिनिट मधु, सावीला बाबा नाहीत, त्या दोघीच राहतात.
तर मधू म्हणत असते की मग माझ्याशी बोलले ते नेमकं कोण होते. तेवढ्यात सावीचे मित्र हे खेळण्यासाठी येतात आणि सावी म्हणते की मंगेश मामा, मी माझ्या मित्रांबरोबर खेळण्यासाठी जंगलात जाते. मंगेश म्हणत असतो की नाही सावी, आई पण घरी नाही, त्यामुळे तू तुझ्या मित्रांना एक काम कर, येथे अंगणातच खेळण्यासाठी बोलव. त्यामुळे सावी म्हणते ठीक आहे आणि ती आपल्या मित्रांबरोबर अंगणात खेळू लागते. त्यानंतर इकडे सिंधू घरी यायला निघते आणि गुलाबरावचे गुंड गुलाबरावला फोन करून सांगतात की सिंधू घरी निघालेली आहे. तेवढ्यात लगेच सिंधूला ते सर्व गुंड अडवतात आणि गुलाबराव आपल्या हातात चाकू घेऊन सिंधूला अडवतो आणि सिंधूला धमकावत म्हणत असतो. गुलाबराव म्हणतो की तुला किती वेळेस सांगितले की हे गाव आणि ते घर जमीन सर्व काही माझ्या नावावर कर आणि येथून चालती हो, पण ऐकायला तयार नाही ना, त्यामुळे आता जे काही परिणाम होतील भोगायला तयार राहा, कारण एकट्या बाईचं जगणंच असे असते. तेवढ्यात सावीचा बॉल हा जेथे सिंधूला गुलाबराव धमकी देत असतो तेथे येऊन पडतो. तर सावी समोर बॉल घेण्यासाठी येते आणि ते सर्व दृश्य बघते. तेव्हा सावी लगेच आपला हातातील बॉल त्या गुलाबरावच्या हातातील चाकूला मारते आणि चाकू खाली पडला जातो. तेव्हा सावी म्हणते की आई, आता तू खाली बघ, आम्ही यांची कशी जिरवतो ते बघतच राहा. सिंधू म्हणत असते की सावी, तुला सांगितले होते की येथे येऊ नको, तू जा घरी. सावी काही ऐकत नाही. सिंधू खाली वागते आणि खाली बघत असते. तेवढ्यात सावीचे मित्र आणि सावी धावतच येतात आणि दगडांचा मार करून त्या गुलाबराव आणि त्या गुंडांची चांगली चोप करतात. काही गोट्या सुद्धा फेकतात, त्यांना खाली पडतात आणि काठीने जोरजोराने त्यांना मारू लागतात. गुलाबराव हा सावीला मारण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यात सिंधू ही ती काठी घेते आणि गुलाबरावला चांगलं ठेचून मारत असते. तेव्हा गुलाबरावला म्हणत असते की आता जेलमध्ये यापुढचं आयुष्य काढत राहा, म्हणून सर्व गुंडांना एका दाव्यामध्ये बांधून तिने पॅक केलेले असते आणि मोठ्या स्टाईलमध्ये सिंधू आणि ते सर्व मित्र आणि सावी तेथून बांधून त्यांना जाऊ लागतात आणि सावीने आज सिंधूला वाचवलेले असते. घरी आल्यानंतर मंगेश म्हणतो की सिंधू, काय ग, तुला मला सांगावसे का वाटले नाही, इथे तुझ्या घरामध्येच बसेल होतो. सिंधू मंगेशला चहा देते आणि मला माहिती आहे की गुलाबराव आता प्रत्येक गावातील स्त्रियांना आणि माणसांना त्रास देत असतो आणि सर्व काही त्याच्या ओळखीचे असल्यामुळे तो सर्वांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मंगेश म्हणत असतो की सिंधू, आता यापुढे तो आणखीनच त्रास देईल, शांत बसणार नाही. सिंधू म्हणत असते की हो. मंगेश म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब म्हटले की मी त्यांच्याविरुद्ध नक्की सिंधूने कंप्लेंट केली ही पहिलीच आहे, त्यामुळे मी त्यांना अटक करण्याचा नक्की प्रयत्न करेल. सिंधू म्हणत असते की नाही, त्याला अटक तर व्हायलाच हवी, कारण सावी आणि तिचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांनी सुद्धा आय विटनेस आहे आणि त्याच्याविरुद्ध सर्व पुरावे आम्ही दिलेले आहेत, त्यामुळे त्याला जेल आता होणारच. मंगेश म्हणतो की सिंधू, तुझे कौतुक करावे तितके कमी. तर लगेच सिंधू म्हणत असते की हो, मी एका पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको असे म्हणायला लागते, पण सिंधू शांत होते. सिंधू म्हणते की मंगेश, आपल्याला आता विसर्जनाची तयारी करायला हवीत. मंगेश म्हणतो की सिंधू, टेन्शन घेऊ नको, मी सगळं काही व्यवस्थित करतो. आणि मंगेश म्हणतो की अगं, काल सावीच्या विनायकच्या घरच्यांचा फोन आला होता आणि ते कधी तुझ्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी विनायकची येत आहेत. सिंधू म्हणते की ठीक आहे. त्यानंतर इकडे सर्वजण विसर्जनाची रत्नपारखी कुटुंबात तयारी करतात आणि आता काकू म्हणत असते की विसर्जन झाल्यानंतर मधू आणि राघवच्या लग्नाची सुद्धा आपल्याला तयारी करायला हवीत. रेश्मा म्हणत असते की या घरात लग्न आहे असे वाटत नाही. तर काकू म्हणते की कसे वाटणार, कारण घरातल्या कामात जर लक्ष दिले तर वाटेल ना. त्यानंतर काकू म्हणत असते की चला आता विसर्जनाची तयारी करून घेऊया. राघव आणि विनायक खूप छान तयार होऊन येतो. तर गुरुजी सुद्धा आलेले असतात. मस्त अशी आरती होते आणि लगेच सर्वजण गुरुजी म्हणतात की सर्वांना काही इच्छा आहे ते गणपती बाप्पांना सांगा. तेव्हा रत्नाकर म्हणत असतो की विनायकच्या रूपाने आमच्या घरामध्ये बाप्पा आले, त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आनंदाने राघव आणि सर्वजण गणपती बाप्पाला निरोप देतात. इकडे सिंधू आणि सावी सुद्धा गणपती बाप्पाला विसर्जन झाल्यानंतर घरी येतात. तर सावीच्या डोळ्यात पाणी येते. सिंधू म्हणत असते की अगं, बाप्पांना असे जावेच लागते, तुला कसं तुझी आईशिवाय करमत नाही, तसे बाप्पांना सुद्धा आपल्या आईबाबांकडे जावेच लागते, त्यामुळे त्यांना आपण हसत वाट लावायचे. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये राघव आणि मधूचे लग्न चालू असते आणि लगेच राघव त्या अगोदर तयार झालेले नसते
असतो मधू मात्र तयार झालेली असते। राघव मनात सिंधूचा फोटो घेऊन म्हणत असतो की नक्की माझ्या हातून काहीतरी चूक होते आणि हे लग्न मला करायला नकोत, म्हणून राघव हा घरातून गायब झालेला असतो आणि सर्वजण म्हणत असतात की कुठे आहे राघव, कुठे गेला हे लग्न सोडून। सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे सावी सिंधूला म्हणत असते की आई, विनायकचे बाबा विनायकसाठी आई घेऊन येतात, तू सुद्धा माझ्यासाठी बाबा घेऊन ये ना, कारण माझे बाबा स्टार झालेले नाहीत, मग सांग ना माझे बाबा कुठे आहेत, मला बाबांना भेटायचे। सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे ऐनवेळेस राघव लग्न सोडून सिंधूच्या प्रेमासाठी धावून गेलेला असतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।